ठाण्यामधल्या वागळे इस्टेट इथं एका कंपनीला भीषण आग लागली आणि फूड प्रॉडक्ट्स कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती। आग सुरू असताना 2 सिलेंडर्सचा स्फोट सुद्धा झाला आणि अग्निशमन दल घटनास्थळी सध्या दाखल झालेला आहे। आग विझवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। आग लागली आणि त्यानंतर हे धुराचे लोट आपण पाहू शकतो। ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये ही घटना घडली आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। 2 सिलेंडर्सचा स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग लागली आहे। घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पेप्सी आणि ठाण्यामधील वागळे इस्टेट इथं कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती। आग विझवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। 2 सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग लागली। मी सध्या ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये आहे। हा संपूर्ण परिसर जो आहे तो कंपन्यांचा परिसर आहे आणि अशातलीच एक व्यंकटरमण ही फूड पॅकिंगची जी कंपनी आहे तिला काही वेळा पूर्वी भीषण आग लागलेली आहे। घटनास्थळी ठाणे महानगरपालिकेच्या 4 अग्निशमनच्या गाड्या, ठाणे महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। आसपासच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या पूर्णपणे रिकामी करण्यात आलेल्या आहेत। आग ही पूर्णपणे भीषण आहे आणि आगीचे लोळ जे आहेत ते दूरपर्यंत पसरलेले पाहायला मिळत आहेत। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ही आग शांत करण्याचे, आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते पुरेपूर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कंपनीमध्ये गॅस सिलेंडर आहे तर सतत गॅसच्या सिलेंडरचा स्फोट जो आहे तो देखील वारंवार होताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी मोठमोठ्या गोण्या असतील, ऑइल असेल ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग जी आहे ती अजून देखील भडकताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता अग्निशमन दलाचे जवान आणि RDMC कधीपर्यंत ही आग विझवते, त्यांना आग विझवण्यात कधीपर्यंत यश मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे। आणि हे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। पेप्सी आणि लेस बनवण्याच्या कंपनीमध्ये ही आग लागल्याची माहिती आणि ठाण्यामध्ये वागळे इस्टेट कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे असं कळतंय। सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 2 सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग लागली आहे आणि या धुराचे जे लोट बाहेर निघतात त्यातून आपल्याला भीषणता आपण पाहू शकतो की अंदाज येतो ही आग किती भीषण असेल।